शेवग्याची भाजी काढून आणली. शेवग्याचं 2 शेवग्याची झाडं आहेत. तर एक शेवगा तोडला मी आणि गावरान शेवग्याची भाजी खूप छान लागते. तर तुम्हाला माहितीच आहे, अशी कवळी कवळी शेवग्याची भाजी आत्ताच आणली काढून मी. एक झाड तोडला, एक झाड तोडायचं, एक पपईचे 2 झाडं तोडली. आता म्हटलं साफ करून ठेवावी भाजी, त्यासाठी साफ करून ठेवते. आणि पली पापड्या पण केल्या मी. आता शेवग्याची भाजी आधी साफ करायला पली पापड्या पण केल्या. ते तुम्हाला दिसत असतील बघा, एवढं स्पष्ट दिसत नाही. तिथं बघा ठेवल्यात पळी पापड्या. 2.5 किलोच्या पळी पापड्या केल्या शाबूच्या. म्हटलं चला आता ही भाजी साफ करून ठेवावी. मला लय आवडते शेवग्याची भाजी, ती चिगळाची भाजी, म्हणजे अशा रानटी भाज्या, गावरान भाज्या, गावठी भाज्या खायला मला खूप आवडतं. प्रणवीकडे आणि प्रणवी बघ कसं कुंकू लावलं मस्तपैकी. कसं दिसते आम्ही दोघेजणी. माझ्या प्रणवी पण कुंकू लावलं आहे की नाही, छान छान. दिवसभर झोपत नाही, दिवसभर बडबड करते, सगळ्यांना शिव्या घालते. हां, माझं ऐकून घेत नाही ना. जीप कशी दाखवते. दादाला म्हणते खारकोंड्या खारकोंड्या असं म्हणते. डुक्कर, कोंबडा, ए अजून काय म्हणते, काय म्हणते बाबा? नाही नाही, अजून काय म्हणते? तुझ्या मुसक्याला लागली आग अशी म्हणते. हां ए काय 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 बडबड कोणाचं ऐकते तसं तसं बोलते बरं काय. हां ए तुला घाणेरडा आहेस, असं आहे तसं आहे. आता सगळ्या मस्तपैकी सकाळपासून 40-40 रुपये खाऊन झाले दोघांचे, आहे की नाही. कुरकुरे, आईस्क्रीम, चोकोबार, परत कुल्फी, चॉकलेट, मँगो, हां ज्यूस. कशी सांगते बघा. आणि व्हिडिओ तर कशी करते बघितलं ना, एवढ्या पब्लिकमध्ये कशी व्हिडिओ बनवते. लय डांबरट आहे झाली, लय डांबरट. ऐकत नाही कुणाचं. सगळ्यांना उलट बोलते सगळ्यांना. थांब आपण सगळ्यांना सांगूया आता. पिलू ही प्रणवी ना सगळ्यांना उलट बोलते ना, आहे की नाही. हां भाजी खाशील ना ती, भाजी खाशील का शेवग्याची? खाणार का नाही खाणार? कोण कसला आहे, हात पाय कसला कसला कोण आहे, कसला आहे, कसला काय कसा घडवला नव्हती कुणी, घडवला नव्हती कुणी. उलट उलट सगळ्यांना उलट बोलती. अगं घडवला नव्हती कुणी. तुला घडवलं नव्हती कुणी. काय माहित काय म्हणते. काय म्हणते? देवान. देवान सांग. देवान असे चांबारी कोणी घडवते? देवाने. चांबारणी डांबरट कुठली ऐकत नाही. दादाला काय बोलतेस ग तू? आज आपण काय केलं? पली पापड्या, हुंबराची भाजी खायची आम्हाला. हुंबराची कच्चे हुंबर असत ना, इकडं व्हायचं तो. कच्चे हुंबराची भाजी, कच्चे हुंबर भेटतील बघा पाहिजे कुठे भेटते. हुंबराचं झाड कुठं आहे? जायला पाहिजे. कच्चं हुंबर आहेत त्याच्यावर. तू नको खाव, मला भाजी आवडते. मोठ्या मामीसाठी बरं करते, ती केळीची सारा टाकीत नाही. मग सगळी भाजी खायची ही पाहिजे. वातावरणातला आजच्या ही भाजी देऊ नको. केळीची भाजी पण भाजी चांगली लागते. केळीची भाजी चांगली येते. ही पपई आहे ना, कच्चा पपईची भाजी करून खायची. कच्च्या केळीची भाजी खायची. पण सगळी वापीला आणि गुजरातला केली कच्च्या भोपळे, हिरव्या भोपळे सगळे तिथे. आणि काय काय केलेलं आहे काय सांगायचं. हुंबराची भाजी चांगली असते सगळ्यात. कच्च्या पण इथं पिकलेले हुंबर नाही खायचो का पहिला.
मंदिराच्या इथं असायची तेव्हा. इथं मग कच्च्या उंबराची भाजी आणि पिक्या उंबराची भाजी काय पिक्का उंबर खायचो. शंभर काळाची वेळ आता काय नाही. किती पडायचं इथं तेव्हा बिया येतात ना वाऱ्या त्या काय आता लागतात म्हणजे रक्ताचे उलट्या होतात. काय त्या बिया असल्या बिया येतात तेवढ्या एवढ्या शेंगा येतात त्याला बिया असतात पांढऱ्या त्या खायच्या सोडून 5-5 10 असतात त्या ते शेंगाला. आणि आता ती डाळी मिळते आता खाल्लेली आहे तर म्हणजे झांबे तुझ्या खाल्ला ते रक्ताच्या उलट्या सरक तर आता काय नाही. कच्च्या उंबराची भाजी उलट औषधी असते, चांगली असते. पिक्का उंबर आपण खायचो, आम्ही किती खायचो, मरणाचे खायचो इथं. पहिली काही कमी खायची पाण्यात जायची तिकडे काय पोटाला आग लागत खायचं. आणि आता आता चांगला खाऊन सुचत नाही. मी आलोरला गेली दुसरी येड्यासारखी शोधत होती उंबराची. झाडं आहेत भरपूर पण ते काढायचं कोण वरनं उंबर वरून. म्हणजे इकडं कुठं जवळ असं तर एकदा तरी करून खावी. 2-3 वेळा खाल्लेली आहे भाजी उंबराची. 12 वर्षे जप्त्याला पण मुलाचा मुलगा भेटला नाही दिला. कोणाला वागदाय हिला तिचं नाव तो वागदायच्या वेळी जुगावला. सगळ्या भाज्या खायची सवय आहे मला. सगळ्या सवय लागलेली आहे. रानटी भाज्या खायची काय असेल तर शोधून सगळा करते. बाबूने नाही करते एवढा काय भाज्या बिज्या. असेल तर कधी पण भाज्या बिज्या त्या करीन नाही मी काय नाही. मी कुठल्या पण भाज्या करायची माझी आपली ही असते. कुठल्या पण भाज्या नसली तर आपली कुठली पण भाजी आणा करा तयारी. तिकडं आलोरला गेली की धोंडी म्हणते फणस आली की ते आली की पुऱ्या काढ, पुऱ्याची भाजी कर, हे कर ते कर. फणसाच्या पुऱ्यांची भाजी बिजी सगळीच. कुठे गेलाय आता घोलीची भाजी संपलीच. सकाळी प्रियांका काय म्हणली नको नको आणि कशी खाल्ल्यानं चांगली झाली म्हणली. ज्ञानान पण मग आपली पण तुरीची डाळ होती ती परवा डबा कसा त्याच्यात होती. त्याच दिवशी मी गेली होती घोलीची भाजी इथनं नेली तेव्हा. असली भारी झाली होती भाजी. तुरीची डाळ करायची तिच्या घाटून बरबाट व्हायला पाहिजे. आणि ह्याची आमटी केली ना तर हा ठेवत पण नाही संभव. आमटी तर लय आवडते त्याला घोलीची शिकायची आमटी. म्हणून आता ती तोडून गेली की चांगली फुटते परत. पाणी घाला कुठं मिला 2 दिवस पाणी घालायची गरज काय. तिथं सगळं तो गारवा हा कोपरा बाथरूमचा सगळं गारवा आहे. पाणी घालायला वाटायचं तांब्या पाणी घालायचं. पाणी कशाला तेच काढत नाही. एवढं जंगल होऊन देते तिथं आणि काढत नाही. मी येते तेव्हा ती काढते तिकडून सगळं जंगल. ते गटारातनं घाण 2-3 वेळा मी काढली आल्यापासून. किती वेळा तसलं काम काय करत नाही बाबू. काढायचं बिडायचं गटारातनं हे ते. कधी प्रियांकाला पण वेळ नाही. मी आली की मी इकडून साफसफाई करत असते. हे काढ ते काढ. सकाळच्या लोक सकाळचा मला टाईम नाही. सकाळी मी उद्या देवगी पूजा केली जेवढत नाही तेवढं काही कामाला लागणार नाही. मी तू म्हणशी उन्हातून तिथं थांब. तू कोण थांबणार आहे. चकल्यांचं मला करायला पाहिजे. बटाटा उकळायला टाकायचं. बटाटे उकडून ते थंड व्हायचं. ते किसायचं. ते साबुदाण्याचं चांगलं हे करायचा शिजवायचं चांगलं घट्ट. आणि ते बटाटा आणि साबुदाण्याचं एक असं जीव करायचा पिठासारखा माहिती आहे काय. आणि मग मिरचीवर ही टाकायची पेस्ट करून. ते काय पटपट पडतं असं. पिशवी घ्यायची दुधाची काढायचं. भांडा नाही तर काय करते सर भाजी साफ करून घेऊया. उद्याला भाजी होईल. काय हे नेल भाजी.